ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 16वा दैवसूर संपद विभाग योग, भाग 5वा. मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्णांनी अर्जुनाला आध्यात्मिक तेज, क्षमा, धैर्य, शौर्य या गुणांचे वर्णन केले आणि हे गुण योगी पुरुषाच्या आचरणातून कसे दिसून येतात हेही समजावून सांगितले. ओवी क्रमांक 201. तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत सांकडी फेडीत आर्तांच्या किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणि ताणित स्वार्थी प्रवेश जय वाचुनी आपुल्या काजा लागे प्राणीजातांच्या अहितभागी संकल्पाचीही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले हे देठी पाहो येतैसे आणि गंगा शंभूच्या माथा पाहुणी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे अविद्येने बांधलेल्यांना मुक्त करीत, संसार समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढीत आणि संकटग्रस्तांना संकटमुक्त करीत, किंबहुना रात्रंदिवस दुसऱ्याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करणे किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी दुसऱ्यांचे थोडे सुद्धा अहित करावे असा नुसता संकल्पही त्याला शिवत नाही. अर्जुना, अशी लक्षणे तुला जिथे डोळ्यांनी दिसतील अथवा ऐकू येईल ते अद्रोहत्व होय असे तुला समजण्यासारखे सांगितले आहे. आणि अर्जुना, गंगेला भगवान शंकरांनी जटेत धारण केल्यावर तिचा वेगवान प्रवाहाचा उन्माद नाहीसा झाला आणि ती लज्जित झाली, तसा लोकांकडून मान सन्मानाचा लाभ झाल्यावर संकोचून जाणे ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितलसे किती तेची ते बोलो एवं इही सव्विसे ब्रह्म संपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली की गुण कुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा किवसित असे की 26 गुण ज्योती ही उजळून आरती गीता आत्मया निजपती निरांजनाली. लोकांकडून मान सन्मानाचा लाभ झाल्यावर संकोचून जाणे इत्यादी जे वर्तन त्याला अमानित्व असे म्हणतात. हे मी तुला 13व्या अध्यायात सांगितले आहे. तेच पुन्हा किती सांगू. याप्रमाणे या 26 गुणांच्या रूपाने हे ब्रह्म ऐश्वर्य आणि ते मोक्ष सम्राटाचे जणू वतनच आहे अथवा ही दैवी संपत्ती म्हणजे गुणजलाने तुडुंब भरलेली गंगाच वैराग्यरूपी सागर पुत्राचा उद्धार करण्यासाठीच अवतरली आहे किंवा मुक्तिरूपी नवरी या 26 गुणरूपी फुलांची माळ घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या वराच्या म्हणजे नवऱ्याच्या गळ्यात घालावी म्हणून त्याचा शोध घेत आहे अथवा 26 गुणरूपी वाती पेटवून गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवाळण्याकरिता आली आहे. उघडिती निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतार्णवीची काय बहुवानू ऐसी अभिव्यक्तिये अपैसी केली दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची अंतवटवेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते पैत्याज्य त्यजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी
तरी ऐका ते सांगी श्रोत्रशक्ती, तरी नरकव्यथा थोरी आनावया दोषी अघोरी, मेळू केला ते आसुरी संपत्ती हे. नाना विषवर्गू एकवटू, तया नाव जैसा बासटू, आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा. गीतारूपी समुद्रातील दैवी संपत्तीरूपी शिंपला आहे आणि त्या शिंपल्याच्या मधून ही बाहेर पडणारी गुणरूपी निर्मळ मोती आहेत. या दैवी संपत्तीरूपी गुणराशीचे अधिक स्पष्ट असे स्वरूप बोलून किती म्हणून वर्णावे. आता अंतर्बाह्य दुःखरूप असलेली दोषरूपी काट्यांनी भरलेली अशी आसुरी संपत्ती, तिचेही व्याख्यान ऐक. कारण ती त्याज्य आहे आणि निरुपयोगी अशी असली तरी तिचा त्याग करण्याकरिता ती जाणली पाहिजे. म्हणून तू तिची लक्षणे लक्षपूर्वक ऐक. जीवाला घोर नरक व्यथा प्राप्त करून देण्यासाठी जे घोर पातकांनी एकजुटीने मेळावा केला, तीही आसुरी संपत्ती होय. जगातील सर्व विषांचे एकीकरण म्हणजे जसे एक कालकूट विष म्हणावे, त्याप्रमाणे जगातील सर्व दोषांचे एकत्रीकरण ही आसुरी संपत्ती होय. तरी तयाची आसुरा, दोषांमाजी जयावीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू वैसा. जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परिपत्नी कारण होय. का विद्या गुरुपदिष्टा, बोभाइलिया चोहटा, इष्टदापरी अनिष्टा हेतू होती. पै आंगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैलतरी, ते नावची बांधिली आशिरी बुडवी जैसी. कारण जे जीविता, ते वाणिले जरी सेविता, तरी अन्नची पंडू सुता होय विष. अर्जुना, या दोषयुक्त आसुरी संपत्तीमध्ये जो सामर्थ्यवान मानला जातो तो म्हणजे दंभ. आपली आई तीर्थस्वरूपच आहे, पण तेच लोकांमध्ये तिच्या अंगचे दोष दाखवून उघड्यावर आणले तर ते आपल्या अधोगतीस कारण होते. किंवा जी उपदेशिली ब्रह्मविद्या इष्टफल देणारी खरी, पण तिचा घोष भर चव्हाट्यावर केला तर अनिष्टास कारण होतो. आपण पाण्यात बुडत असताना जी नाव आपल्याला पैलतीराला जाण्याचे साधन होते, ती नाव जर डोक्यावर घेऊन पाण्यात गेलो तर ती आपल्याला बुडविते. त्याप्रमाणे जीवाचे पोषण करणारे जे अन्न, ते जर उत्तम झाले म्हणून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले तर त्याचे विष बनते. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्म झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय. म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मुची तो अधर्म होय वीरा तो दंभू जाणे. आता मूर्खाची ये जिभे, अक्षराचा आंबुका सुबे, आणि तो ब्रह्मसबे न रिझे जैसा. का माधुरी लोकांचा घोडा, गजपती ही मानी थोडा, का कांटी ये वरिलिया सरडा स्वर्ग नीच. तसेच इहपरलोकीचा सखा असा जो स्वधर्म, त्याची जर दिमाखाने घोषणा केली तर तो तारक धर्मही पतनाला कारणीभूत होतो. म्हणून अर्जुना, आपण आचरलेल्या स्वधर्माचे शाब्दिक अवडंबर माजविले तर तोच धर्म अधर्म होतो. यालाच दंभ असे म्हणतात. मूर्खांच्या जिभेला अक्षराचा किंचित संस्कार झाला तर तो ब्रह्मज्ञांच्या सभेला तुच्छ मानतो. किंवा एखाद्या ठाणेदाराचा चढेल घोडा हत्तीपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजतो. किंवा कुंपणावरील सरड्याला आकाश आपल्या पायाखाली आहे असे वाटते. तृणाचेनी इंधणे आगी धावे गगने, थिल्लर बळे मिने न गनिजे सिंधू. तैसा माझे स्त्रिया धने, विद्यास्तुती बहुते माने, एके दिवसीचे निपरान्ने अल्पकू जैसा. अब्रच्छायेची जोडी, निदैवू घर मोडी, मृगांबू देखो निपोडी पाणी आडे मूर्ख. किंबहुना ऐसैसे उतणे जे संपत्ती मिसे,
तो दर्पू गाणारिसे न बोले घेई. आणि जगावेदी विश्वासो आणि विश्वासी पूज्यईशू जगी एक तेजसो सूर्याची हा. गवताच्या मोळीचे जळण सापडताच अग्नीच्या ज्वाळा तत्काळ उंच आकाशात जातात किंवा डबक्यातील मासा सागराला तुच्छ मानतो. एखाद्या दिवशी मिळणाऱ्या परान्नावर दरिद्री पुरुष उन्मत्त होतो, तसा जो स्त्रिया, धन, विद्या, स्तुती आणि बहुमान यांनी मस्त होतो. ढगाची सावली मिळाली की दुर्दैवी पुरुष आपले घर मोडून टाकतो किंवा मृगजळाची नदी पाहून तो आपले तळे फोडून टाकतो. एकंदरीत प्राप्त झालेल्या संपत्तीने अशा प्रकारे उन्मत्त होणे यालाच दर्प असे म्हणतात. वेगळे काही बोलावयास नको. जगाची वेदावर श्रद्धा आहे आणि ईश्वर हीच जगात पूज्य वस्तू आहे असे विश्वासाने मानतात आणि सर्व जगाला प्रकाशित करणारा सूर्य म्हणजेच ईश्वर होय. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडिये. म्हणून जरी उत्साहे याते वानू जाये की ते ऐकून मत सुरू वाहे फुगो लागे. म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विषसुये गौरवा माझी त्राये भंगीत असे. पतंगा नावडे ज्योती खद्येता भानुची खंती का टिटी भेणे अपांपती वैरी केला. तैसा अहम नामाचे निमोहे ईश्वराचे नामही नसाहे वेदाते म्हणे मज हे सवती जाहली. सर्व जगाला सार्वभौम पदाची अभिलाषा असते. आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते. इत्यादी कारणाने जर ईश्वराची भक्ती स्तुती करू लागलो तर त्यात नवलते काय. ईश्वराची स्तुती ऐकून असुर मनुष्यात मत्सर उत्पन्न होतो आणि तो गर्वाने वाढत जातो. तो म्हणतो, मी ईश्वराला आम्ही गिळून बसलो आहोत, वेद आम्ही मारून टाकले आहेत. आपला मोठेपणा मिरविण्यात तो आपले बळ खर्च करतो. पतंग दिव्याच्या ज्योतीचा द्वेष करतो. काजवा जसा सूर्याचा तिटकारा करतो किंवा टिटवीने जसे समुद्राशी शत्रुत्व धरले, त्याप्रमाणे गर्वाच्या मदाने त्याला ईश्वराचे नाव सहन होत नाही आणि तो वेदाला सवतीप्रमाणे प्रतिबंधच मानतो. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रुडू मार्गुची तो हा. आणि पुढिलांचे सुख देखणीयाचे होय मीख चढे क्रोधाचे वीख मनोवृत्ती. शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी चंद्रू देखो निजळे पोटी कोल्हा जैसा. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्यू उदयला देखो निसवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळकूट होय व्याळी. याप्रमाणे त्यास मानमान्यतेचा मोठा ताठा भरला आहे. तो लाकडाप्रमाणे ताटलेला आणि गर्वाने कोणासही न लेखणारा जो खरोखर रौरव नरकाला जाण्याचा सरळ मार्ग आहे. आता क्रोधाचे स्वरूप ऐक. आणि दुसऱ्याचे सुख कडू विषासारखे वाटून त्याचे मन क्रोधाग्नीने भडकते. उकळलेल्या तेलात थंड पाणी पडले असता तेलात जाळ उत्पन्न होतो. ज्या सूर्याच्या उदयाने विश्वातील सर्वांचे जीवित उजळ होते, परंतु घुबडाचे डोळे फुटतात त्याला दिसेनासे होते. रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटेचा काळ सगळ्या जगाला सुखकर वाटतो खरा, पण तो चोरांना प्राणसंकटाचा वाटतो. दुधासारखा पवित्र आणि मधुर पदार्थ सापाला पाजला तर त्याचे विष होते. अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिके जळे वडवाग्नी न मिळे शांती कही. तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषू दुणावे क्रोधुतो जाण. आणि बघ सर्पाची कुटी डोळे नाराजांची सुटी
बोलणे ते वृष्टी इंगळांची, येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत, ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गा. तो मनुष्यात अधमू जाण, पारुष्याचे अवतरण, आता ऐक खूण अज्ञानाची. वडवागणी जसजसे अधिकाधिक अगाध समुद्राचे पाणी पितो तसतसा तो अधिकाधिक भडकतो, त्याची कधी तृप्ती होत नाही. त्याप्रमाणे विद्या, विनोद, ऐश्वर्य, सौभाग्य असे दुसऱ्याचे दिसेल तो तो त्याचा संताप वाढत जातो. तो क्रोध आहे असे समज. त्याचे मन म्हणजे सर्पाचे वारूळ, ज्याची दृष्टी म्हणजे बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण, आणि त्याचे भाषण म्हणजे अग्नीचा वर्षावच होय. त्याच्या इतर क्रिया म्हणजे पोलादी करवतीप्रमाणे कापणाऱ्या, असे त्याचे अंतर्बाह्य व्यवहार दुसऱ्याला क्लेशकारक असतात. तो कठीणपणाची मूर्ती असून मनुष्यातील अधम मनुष्य आहे असे जाण. आता अज्ञानाची लक्षणे सांगतो, ती तू नीट ऐक. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेने पाशाशु जैसा, का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो. आगी उठिला आरोगणे जैसा खाद्याखाद्य न म्हणे, का परिस पाडू नेने सोनया लोहा. नातरी नाना रसी रिघोणी दरवी जैसी, परी रसस्वादासी चोखो नेणे जेवी. का वारा जैसा पारखी नवे चिगा मार्गा मार्गा विखी, तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण जे. ज्याप्रमाणे दगड थंड आणि उष्ण या स्पर्शाचा भेद जाणीत नाही, किंवा जन्मांधाला रात्र आणि दिवस यातील फरक कळत नाही. अग्नी भडकला म्हणजे भक्ष कोणते आणि अभक्ष कोणते याचा विधिनिषेध बाळगीत नाही. परीस हा लोखंड आणि सोने याच्यातील फरक जाणत नाही, किंवा वेगवेगळ्या चवीच्या भोजन पदार्थात प्रवेश करून पळीला रसास्वाद घेता येत नाही, किंवा वाऱ्याला वाहताना रस्त्याच्या योग्य अयोग्यतेची निवड करता येत नाही. कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय इत्यादी विवेक त्याला सुचत नाही, तो आंधळा असतो. हे चोख हे मैळ ऐसे नेनोनिया बाळ, देखे ते केवळ मुखीची घाली. स्वच्छ आणि घाणेरडे असे काही न जाणता बालक जसे हाताला लागेल ते तोंडात घालते, त्याप्रमाणे पाप पुण्य इत्यादी भेदाभेद न मानता त्याची खिचडी एकत्र करून ज्याचे सर्व व्यवहार सुरू असतात, त्याच्या बुद्धीला चांगले आणि वाईट याचे तारतम्य राहत नाही. येथपर्यंत 250 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 16 आणि भाग 6 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.